थंडी लागतात. कुडकुडलात. तर आमचा सकाळचा नाश्ता पण आलाय. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये, त्याच स्पेशल वाल्या. तर आता आम्ही रेडी वगैरे झालोय, पॅकिंग वगैरे झाली आहे. मी तुम्हाला दाखवते काय काय पॅकिंग मध्ये. थांब, हे बघा, एक बॅग, हे बॅग. नक्की कुठे जाते शीतल? आता सगळे भेटल्यावर तुम्हाला समजेलच आम्ही कुठे चाललोय ते. तर खूप बेस्ट प्लेस आहे आणि खूप वर्षापासूनची माझी इच्छा होती तिकडे जायची. तर आता आम्ही फटाफट मी 2 वर्षाआधी हे सगळ्या गोष्टी करायचो, पण आता मी सगळं म्हणजे लग्न झाल्यापासून थोडा टाइम भेटत नव्हता या सगळ्या गोष्टी करायला. 2 वर्षांनंतर पूर्ण मी चालू केलाय. म्हणजे ट्रेक आहे. आता तुम्ही गेस करा, ट्रेक आहे तेच समजणार. आता ह्या व्हिडिओ तुम्हाला समजूनच जाईल. आणि आता आम्ही आमचा प्रवास आणि आम्ही आता निघतो बस जवळ. तोपर्यंत क्षितिजाना बसचे येते. स्वामींच्या पाया पडूया आणि निघूया. बाय बाय क्षितिजा. चला बाबा. क्षितिजा झोपणार एकदम मस्त पैकी. आणि आता 10:30 वाजलेत आणि आम्ही आता निघतोय. कुठे आहेस? नुसतं कॉलवर कॉल. खूप उशीर झाला आम्हाला. 10:30चा टायमिंग दिला सगळ्यांना आणि आता वाजलेत 11. बोललो मी पटापट नाही म्हणून. अरे काय तरी सांग. काय आपण पोहोचलोय लोकेशनला. आता आपण पूजा वगैरे करू गाडीची आणि मग नको मला किंमत नाही भाई काय नाही पाण्याचं बॉटल नाही का? गारणा घालता. तर मित्रांनो, मस्त आहे की आमची पूजा वगैरे झाली आणि आता आम्ही प्रवास सुरू करतोय. आणि बघा आमची गाडी बघा. गाडी माहिती गाडी दाखव. दरवाजा उघड. आतमध्ये बोलतोय. आता चालला ना, आता चालला. बॉडी बनून आलाय. नाच ना, वेगळी नाचते. तुला नाचायला काय आलं? तुला नाचायला काय? नाच ना काय आलं? हो नाचा ना. सगळे शांत बसले. तर मित्रांनो, आता 2 वाजलेत आणि आता आम्ही पहिला ब्रेक घेतलाय पेट्रोलचा. आता एक्झॅक्ट गाडी भिवंडीच्या पुढे आली आहे ना. मग ते अजून एक ब्रेक असेल चायचा. थंडी आता चालू झाली थोडी. तर मित्रांनो, आता आम्ही एक स्टॉप घेतलाय. मग पहिला स्टॉप झाला. आता आम्ही चाय प्यायला थांबलो. थंडी वाजते. थंडी खूप लागली. किती वाजले? 3:30 झाले. 3:30 झाले आणि आणि आमच्या लोकेशनला पण एवढी थंडी लागते ना की कुडकुडत आहेत ते. काय थंडी लागतात. कुडकुडलात. आम्ही आता चहा पिण्यासाठी एक स्टॉप घेतलाय. इकडे शेकोटी पण चालू आहे. आणि दीप आता ओळख करून द्यायची की नंतर? काय स्पेशली आता ओळख करून द्यायची का फ्रेंड्सची? आता ओळख करण्याच्या ह्याच्यात आहेत का? आहेत. ही कीर्ती, अक्षता, सतीश, चहा पितोय तो प्रथमेश आणि हा आमचा तेजस. चहा. आता आम्ही चहा घेतो. आता आपण मस्त चहा घेतो. थंडी वाजते की नाही? अजिबात नाही ना. थंडी उडे. लोकेशन काय? लुक ॲट द एअर. थंडी आहे ना मित्रांनो, काय विचारू नका. 19 मस्तपैकी गाणी ऐकत छान असा प्रवास सुरू आहे. चला.
मित्रांनो फायनली आम्ही आमच्या प्लेसवरती आणि तिकडे हवामान किती आहे माहिती आहे 13 सेल्सिअस हवामान आहे. खूप म्हणजे खूप थंडी आहे. आम्ही किती आता वाजता बघ आता आम्ही इथून आता दाखव शीतल दाखव काय दाखव हे दाखव मोबाईल दाखव किती आहे बघ. दिसते का वा दिसते का दाखव दिसतं दाखव ना तू. हा बघितलं मित्रांनो 30. आणि वाजले सकाळचे 7:40. सगळे रायडर पण आले. मित्रांनो आता फायनली सांगतो तर आम्ही आलो एका ट्रेकिंगवरती एका फोर्टवरती आलो आहे. बघा शिवनेरी फोर्ट. तर आम्ही इथे पायथ्याशी पोचलो आहे. आत्ताच आलो आम्ही रायडर चांगले उजेड सांगू आपण कारण ते दिसतच नाही. येतो नाही बघा मॅनेजर बघा मॅनेजर बघा झोपा काढतायत. तर सगळे आता नाश्ता करायला बसले ते बघा. मेनू सांगायचं मेनू सांगतो वाडा मिसळ पाव चाय लिंबू मारून मस्त. तर आमचा सकाळचा नाश्ता पण आलाय. बस रिटर्न आहे ना बस तिथे थांबू नाही शकत पार्किंग. मिसळ पाव दीप टेस्ट करून सांग कशी आहे. काय रे प्रसाद वाटतं ना रुपेश सर मस्त करतोय तुला माहिती ए भाई ह्याला टेस्ट घ्यायला सांगायला नको. ह्या लोकांनी टेस्ट केली. अक्षरशः टेस्ट छान आहे. छान आहे खरंच. बादलीवर मिसळ आहे एकदम. बादलीवर मिसळ आहे. दही पण आहे पहिल्यांदा दही पण खायचं. कीर्ती तुला कशी वाटली मिसळ. मस्त आहे मस्त छान आहे झणझणीत एकदम म्हणजे दीपक ना खाऊन काय सांगेपर्यंत काळे गोळ्या काढून होते. नाही तर काय अभि नाही आमच्या तो तर चालला चला सांग तुम्ही इथेच बसा. ती वाट बघते तुझी. नाही चांगलं चांगली ना. तर मित्रांनो तुम्हाला आम्ही काल बोललेलो की गेस करा कोणतं लोकेशन आहे. तर हे लोकेशन आहे शिवनेरी फोर्ट. यावर्षी आम्ही मंदिरात नाही गेलो म्हणजे भेटलाच नाही मला जायला मन टायमिंग वगैरे सगळं पण लकीली आपल्या वर्षाचे प्लॅन ठरला शिवनेरीचा आणि तो सक्सेस झाला. आणि आपल्या वर्षाची पहिली पिकनिक ही ट्रेक आहे ते पण शिवनेरी किल्ला. ही किती मस्त गोष्ट आहे. इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. हां आपण ते जसं जसं आपण जे बघू ना तसं आम्हाला जेवढं माहिती आहे ते सगळं आम्ही तुमच्यापर्यंत पोचू. सो कंटिन्यू. तर मित्रांनो आता आम्ही गडाच्या पायथ्याशी येऊन पोचलोय आणि हा प्रवास आता सोपा नाही आहे. पण महाराजांचं नाव घेतलं की अंगात हत्तीचं बळ येतं. मग आम्ही गड कसा चढलो आणि वरचं दर्शन कसं झालं आणि सगळ्यांची मजा मस्ती बघण्यासाठी दुसरा भाग नक्की बघा. तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय.